आपल्या आयुष्यात आपण कधी विचार केला आहे का? आपल्यासोबत कोण उभं आहे? संकटाच्या वेळी कोण पुढे येतं? आणि यशाच्या लढाईत आपला खरा आधार कोण आहे? आजचा हा श्लोक आपल्याला बाहेरचं युद्ध नाही, तर आपल्या आयुष्यातील लोकांची निवड शिकवतो. अस्माकं तु विशिष्टा ये तान्नी बोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थम तान्ब्रवीमिते. अर्थ: हे ब्राह्मणश्रेष्ठ, तुमच्या माहितीकरिता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो. आता आपण पाहू या श्लोकाचा आपल्या आजच्या जीवनाशी लागणारा संदर्भ. या श्लोकात अर्जुन एक महत्त्वाची गोष्ट करतो. तो स्वतःच्या पराक्रमाबद्दल न बोलता आपल्या आजूबाजूच्या विशिष्ट लोकांची ओळख करून देतो. आजच्या जीवनातही आपण सगळेच आपापल्या पातळीवर एखादं ना एखादं युद्ध लढत असतो. करिअरचं, कुटुंबाचं, आरोग्याचं किंवा स्वतःशीच. पण त्या लढाईत आपण एकटे नसतो. आपल्या आयुष्यातही असे काही नायक असतात जे आपल्याला दिशा देतात, जे योग्य वेळी योग्य सल्ला देतात, जे संकटात शांतपणे उभे राहतात. हा श्लोक आपल्याला एक गोष्ट शिकवतो की योग्य लोक ओळखणं हीच खरी बुद्धिमत्ता आहे. आज आपण अनेकदा असं म्हणतो, मी सगळं एकटाच करतो. पण सत्य असं आहे की आपण ज्या उंचीवर पोहोचतो त्यामागे अनेक न दिसणारे हात असतात. अर्जुन इथे नेतृत्व शिकवतो. नेतृत्व म्हणजे पुढं उभं राहणं नव्हे, तर आपल्या टीममधल्या प्रत्येकाच्या ताकदीची जाणीव ठेवणं. आजच्या ऑफिसमध्ये असो, कुटुंबात असो किंवा समाजात, जो माणूस इतरांच्या क्षमतेची कदर करतो तोच खरा मजबूत बनतो. हा श्लोक आपल्याला सांगतो, आपलं सैन्य ओळखा, आपल्या आयुष्यातील विशिष्ट लोक ओळखा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा. कारण एकट्याची ताकद मर्यादित असते, पण योग्य लोकांसोबतची ताकद अमर्याद असते. आजचा हा श्लोक आपल्याला एक प्रश्न विचारतो. आपल्या आयुष्यात असे कोणते लोक आहेत जे आपल्यासाठी नेहमी उभे राहतात? असे लोक जर तुमच्या आयुष्यात असतील तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. कारण काही शब्द योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचले तर नात्यांना अजून बळ मिळतं. जय श्रीकृष्ण. धन्यवाद.